चला सगळ्यांना शुभ दुपार, शुभ दुपार, शुभ दुपार. 3 वाजलेले आहेत. 2 वाजता मी म्हंटल, पण म्हंटल काही लवकर तुमचं होतंय का नाही जेवण वगैरे सगळं आवरून मग 3ला केलं. तर आजचा दिवस खूप महत्वाचा आहे. हे काही बघितलं गेलं नव्हतं तसं. आपण शनिवार, रविवार, रविवार म्हणून आपण रविवार ठरवला महिन्याच्या कुठल्या रविवारी अमावास्या जे येईल अमावास्येच्या प्रतिपदेसाठी आपण भेटणार आणि त्या प्रतिपदेच्या निमित्ताने आपण भाग 2चं जास्त गूढ ज्ञान घेणार महिन्यातून एकदा असं आपण ठरवलेलं आहे आणि ध्यान करणार आपण असं ठरवलं आणि त्यामुळं आज आपण रविवार ठरवला. मागचा रविवार आपण 7 तारखेचा ठरवला नाही का तर नुकतंच झालेलीच होती मीटिंग. त्यामुळे म्हटलं लगेच नको. आणि काही दिलं होतं करायला काम. तर भाग 2 ज्यांचा झाला त्यांनाही काम करायला दिलं होतं, पण त्यांच्यातलं काही कोणी केलेलं नाहीये. एकच रुपाली मॅडमनी केलं. आल्यात का नाही रुपाली मॅडम? रुपाली पाठक मॅडम आल्यात, त्यांनी केलंय. तर आजचं महत्व आहेच आहे. आता अमावस्या पण सुरू झाली आणि आता रात्री 12 वाजले की सोमवती अमावस्येचे जे काही थोडेफार तास मिळतील त्याचंही महत्व जास्त आहेच आहे. सोमवती अमावस्येचं महत्व आहेच आहे आणि त्यातल्या त्यात या अमावस्येचं की 30 वर्षांनी आली ही. अधिक मासात 30 वर्षांनी ही सोमवती अमावस्या आली. नाहीतर सोमवती अमावस्या कोणवारी अधिक मासात येत नाही बहुधा. पण आता हे 30 वर्षांनी असा योग आलाय म्हणतायत आणि एक तर अमावस्येचं महत्व आहेच आहे. अमावस्येला सगळं नूतनीकरण होतं. म्हणजे अमावस्या झाली की एक 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 दिवस चंद्र आकाशात उगवायला मोठा 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 होत जातो. नवीन सगळं काही असेल ते जीवनात यावं तसे संकल्प पेरायत हे आपण बघतो. अमावस्येनंतरच्या प्रतिपदेला आपल्याला 2 मुहूर्त मिळतात संकल्पासाठी. तर तुम्ही संकल्प लिहिलेच असतील. आणि अमावस्येचं महत्व अमावस्या म्हणजे आपण दीपावलीची अमावस्या बघतो. लक्ष्मीपूजन केलं जातं. आणि आजचं तर सोमवती अमावस्या म्हणजे असं म्हणतात, की भगवती मातेच्या उदरात संपूर्ण ब्रह्मांड येतं. सोमवती अमावस्येला आणि त्यात 30 वर्षांनी आलेली ही अमावस्या अधिक मासाची. आणि या अमावस्येचं तसंही महत्व दान, पितृ पितृ कर्म, पितरांसाठी काही विशेष विधी करणं, यज्ञ करणं, दानधर्म करणं, अं, जपाचं कोणतीही उपासना ही महत्वाची मानली जाते अमावस्येची. सोमवती अमावस्येची अजून महत्वाची. अधिक मासातल्या अमावस्येची, अधिक मासातल्या सोमवती अमावस्येची अजून महत्वाची. तर 30 वर्षांनी येणाऱ्या ह्याला आपण आज बसतोय. आणि महत्वाचं सगळ्यात सांगायचं की या जो काही युग सुरू झालेला आहे, त्या युगाच्या दृष्टिकोनातून तर अजून महत्वाचे. कारण प्रत्येक युगानुसार विधी असावेत, प्रत्येक युगानुसार आपल्या पद्धती असाव्यात. काही आपल्याला जे काही हवं आहे ते मिळवण्याची पद्धत युगाप्रमाणे असावी असं म्हटलंय. मग आता तर सत्ययुग सुरू झालेलं आहे. आपण त्या युगाच्या पद्धतीनुसार जर बघितलं तर संकल्प आपल्याला श्री दत्तात्रयांनी सांगितलंच आहे, की संकल्प हे सत्ययुगाचं साधन आहे. आणि जर संकल्प केले तर आपल्याला सर्व काही मिळणार. तसंच जे काही आता समजा बघा अमावास्येला जे काही केलं जातं तर्पण म्हणजे पितरांसाठी काही खास केले जातात विधी. मग आता आपण जर सत्ययुगाच्या पद्धतीनुसार हे बघितलं तर कर्मकांडांचं एवढं महत्व उरत नाही. कारण ज्या काही गोष्टी होत्या त्या सगळ्या दोष काढण्यासाठी होत्या. पितरांचे जे दोष आहे, पितृदोष जे आहेत, पितृंना शांती मिळू दे, समाधान मिळू दे, दान देण्यामागचं पण तेच हे होतं. पितृदोषासाठी दान द्यायचं, पितरांना शांत करायचं, त्यासाठी कर्मकांड सांगितलेली होती. पण ह्या सगळ्या गोष्टी सत्ययुगात जर बघितल्या, तर ध्यानयुग सुरू झाले, आध्यात्मिक युग सुरू झाले. त्यामुळे ध्यानात या सगळ्या गोष्टी होतातच. आणि ध्यानाने जास्त लवकर स्पीड मधून या गोष्टी होणार आहेत.
आणि आपण प्रत्येक गोष्टीचं विज्ञान बघतोय आता. जसं ज्योतिषाचा कार्यक्रम आपला होणार आहे, नक्षत्रांचा आपण बघतोय, या महिन्यात सुरू होतोय 16 तारखेपासून. सुलक्षणा मॅडमच सुरू करतायत 16 तारखेला. तर जसं आपण ते बघतोय, कारण आपल्याला स्टारसेड कनेक्शन पर्यंत जायचं आहे. तसंच आता जुलैमध्ये कार्यक्रम आपण घेत आहोत, की सनातन गोष्टींमागचं विज्ञान. मग सनातन गोष्टींमागचं विज्ञान म्हणजे जे सनातन आहे. सनातनचा अर्थच असा होतो, की कुठल्याही युगामध्ये जरी बघितलं तरी ते महत्वाचं आहेच आहे. ज्याला ना आदी, ज्याला ना अंत, जे सदैव असतं ते सनातन. म्हणून सगळ्या युगामध्ये त्याचं महत्व राहणार ते सनातन. मग आता आपण बघतो की सनातन गोष्टींना महत्व आलंय. पूर्वीचं जे काही आपलं ऋषीमुनींनी सांगितल्या ज्या परंपरा, खूप पुरातन काळात जे काही सांगितलंय, त्याला आता महत्व येत चाललंय. त्याचं काही विज्ञान समजत चाललेलं आहे. आता पूर्वी असं म्हणायचे, की अध्यात्म जर बघितलं, तर जिथे विज्ञान संपतं, तिथे अध्यात्म सुरू होतं. कारण आध्यात्मिक गोष्टीचं विज्ञानाने कधी प्रूव्हच करता नाही आलं. म्हणजे अध्यात्म म्हणजे काय? आध्यात्मिक विकास म्हणजे काय? तर आत्मा, आत्म्याचा विकास, आत्म्याबद्दल ज्ञान घेणं. पण आत्मा दिसतच नाही. आत्म्याचं शास्त्र पण काही प्रूव्ह करू शकत नाही. त्यामुळं वैज्ञानिक लोक अध्यात्माला मानत नव्हते. आणि म्हणूनच असं म्हटलं जातं, की जिथे विज्ञान संपतं तिथे अध्यात्म सुरू होतं. विज्ञानाने काहीही प्रूव्ह केलेलं नाही. अशा ज्या गोष्टी ज्या दिसत नाहीत, ज्याला काही शास्त्र समजलेलं नाहीये, ते सगळं आध्यात्मिक. पण आता उलट आहे. हं. आताचं युग बदललंय. त्यामुळं आता सगळं जे काही आहे अध्यात्म, त्याचंच जे शास्त्र आहे त्यालाच विज्ञान म्हणणार आहेत. नाहीतर विज्ञानाला काही अर्थच उरत नाही आता. विज्ञानच बदलत चाललंय. सायन्सच बदलत चाललंय. आणि मग या आध्यात्मिक गोष्टींमागचं जे विज्ञान शास्त्र आहे ते उलगडत चाललेलं आहे. म्हणून आता विज्ञान म्हणजे अध्यात्माचं शास्त्र असं म्हणावं लागेल. मग हे जर इतकं सुरू झालंय, का बरं उलगडायला लागलेलं आहे आता? का तर चेतना वाढलेली आहे. सनातन युग हे शेवटचं येतं. जर आपण चक्र बघितलं, युगांचं चक्र बघितलं, तर आता या म्हणजे युगाचा अंत आलेलाच आहे आणि त्यातून सनातन युगाचं हे आहे. मग एकदम उच्च चेतना होणार आहे. जर मन बघितले आपण ऑराचे 7 लेयर बघितले. आपले 7 लेयर आहेत, की ही बॉडी आहे. स्थूल शरीर दिसतंय. मग या शरीराने जे करतो ते कर्मकांड. या अवयवांनी जे करतो ते कर्मकांड. पण या शरीरामध्येही सूक्ष्म शरीर आहे, जे शास्त्र समजू शकत नव्हतं, प्रूव्ह करू शकत नव्हतं, दिसत नव्हतं. आपल्या चक्राच घ्या. आता आजच चक्रा आपण सुरू केलं. ते मात्र मी आवर्जून ठरवलं. म्हणजे अचानक आलं, की आता चक्रा ध्यान घ्यावं आणि अचानक लॉन्च केलं. पण त्यातल्या त्यात मग मी पुढं जरा ढकललं. आधीच घेणार होते ते पुढं ढकललं जरा. लोकांना तयारी व्हावी. दिवस नाही मिळाले ना. सगळं टेस्ट रिपोर्ट्स द्या, हे द्या करत. म्हणून मी पुढं ढकललं. सोमवारी म्हटलं फ्लक्च्युएशन झालं एवढ्यात. आत्ताच्याही कार्यक्रमाचं फ्लक्च्युएशन झालं वेळांनुसार. तसं ते पण सोमवारी वगैरे म्हणत होते. पण म्हटलं नको. की अधिक मास आहे. उद्या म्हणजे अमावास्या सुरू होत होती. आज आपण पहाटेला केलं. बघा मला माहिती पण नव्हतं अमावास्या कधी सुरू होणार आहे. फक्त आज आणि उद्या आहे तेवढं कळलं होतं. मग आता शारदा मॅडमनी सांगितलं. ते पण काहीतरी व्हिडिओ पुढं आला आणि मग मी म्हटलं, "अरे च्छा! 30 वर्षांनी येणारं म्हणजे एवढा काय महत्वाचा?" आणि मग माझ्या मनात प्रश्न आला, "मग सुरू कधी होती अमावास्या? आत्ताचं सेशन आपलं अमावास्येत जातंय का नाही?" हा मनात प्रश्न निर्माण झाल्यामुळे ग्रुपवर टाकलं. आणि शारदा मॅडमने लगेच उत्तर दिलं. मग 12:30. अरे अच्छा! म्हणजे आपला टाईम बरोबर आहे. आणि ही काय वेळ आहे का सांगायची आता? मला चक्रा ध्यानाला जॉइन व्हायचंय. तर तुम्ही मॅडम योग्य वेळेला जॉइन होत चला, ग्रुपवर वाचत चला, ग्रुपवर सांगत चला. त्याला टेस्ट रिपोर्ट पाठवायचे, ऑब्झर्वेशन पाठवायचे. त्याच्यातून कोणालाही सुटका केलेली नाहीये. इव्हन माझी जाऊ आणि माझी मैत्रीण, जीवश्च कंठस्थ शारदा मॅडम यांनी सुद्धा मी त्यांना फोन केला. म्हटलं, "काय गोळ्या चालू आहेत?"
मग त्या काय गोळ्या फक्त बीपीचा आहे 25ची. मग काही टेस्टचा उपयोग म्हणजे टेस्टचा क्वेश्चन येत नव्हता म्हणून मी जॉईन केलं, कारण मेजरमेंट्स पाठवले होते. निलिमा मॅडमने पण मला मेजरमेंट्स पाठवले होते. तर या गोष्टी कोणालाही माफ नाहीये. तुम्ही रीतीने तिथे ग्रुपवर कम्युनिकेशन करा, जे सांगितले ते करा, मग ऍड केलं जाईल. आणि मंगळवारपर्यंतच ऍडिशनची संधी आहे. तर कितीतरी काल जॉईन झाले बघा. आता हे जे काही विचारलं मी पिरॅमिडचं शिबिर, त्याला सुद्धा नावं थोडीच आली. कारण बाकीचे लोक निर्णय घेऊ शकत नाही, 11th आवरला विचार करतील, अशी पद्धतच आहे आपल्याला. पण किती वेळा आपण शिवसर्वोदय शास्त्रात शिकलेलो आहोत. निर्मल मन निश्चल मन, आधी निश्चय घेऊन केलं तर त्याचं फळ मिळणार आहे. अचानक करू नका, वायुतत्वात डिसिजन घेऊ नका. कित्येक जण त्या चक्राला सुद्धा शेवटच्या रात्री जॉईन झालेले आहेत. आणि आता जॉईन होणार आहे तर अजून हे नेहमी असेच जॉईन होतात. नेहमी तुम्ही परीक्षण स्वतःच करावं. तीच लोक अशी आहेत. आणि जी अगदी योग्य वेळेला जॉईन होतील ती पण तशीच आहेत. काही लोक उशिराच हलतात. तुम्ही या गोष्टी लक्षात घ्या. मी जेवढं तुम्हाला नीट सांगतेय तेवढं कोणी सांगणार नाही. तुम्ही जेवढ्या उशिरा माझ्या कार्यक्रमांना जॉईन होता तेवढा तुमचा फायदा कमी करून घेत. एकदम उशिरा हलता तुम्ही. कारण सगळ्या ब्रह्मांडाचंच रहस्य आहे, बीज पेरावं लागतं. त्याला सगळं काळ लागतो उगवून अंकुर दिसायला. आणि प्रॉपर वेळेला ते बीज पेरलं तरच उगवून येतं. पाऊस सुरू झाल्यावर तुम्ही बीज पेरलं वेलांचं, ते मरून जातील वेलं. धप 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 धप. त्याला उष्णता सुद्धा मिळणार नाही, वॉर्मनेस सुद्धा मिळणार नाही अंकुर फुटायला. तसंच या माझ्या कार्यक्रमांचं आहे. कित्येक वेळा सांगू पण नाही तुम्ही काही जण ऐकत. तुमच्या त्या पॅटर्न्सला बदलावं लागेल. तर या पॅटर्न्सवर मी येते आता. हे पॅटर्न्स आहेत तुमचे, तुम्हाला त्रास देणारे पॅटर्न्स आहेत. तर मी आता पितृदोषावर बोलत होते. तर ह्या पितृदोषासाठी अमावस्येला कर्मकांड केली जातात. आणि 30 वर्षांची आता हे येतोय. आपण युगानुसार विधी करायचा आहे. तर यामध्ये पितृदोष म्हणजे मी तुम्हाला खूप वेळा सांगितलं की डीएनएचं रिलेशन आहे. माझे वडील समजा उदाहरण घेऊ म्हणजे कळेल तुम्हाला. माझे वडील गेले तुम्हाला माहिती सप्टेंबरमध्ये. आता ते गेले समजा, दुसऱ्या जन्मातही गेले असतील. एकादशीला त्यांचा मृत्यू झाला, विनायक चतुर्दशीला झाला. माझा जन्म एकादशीचा आहे. तर ते समजा दुसऱ्या जन्मात गेले असतील. पण तरी सुद्धा व्हायब्रेशन रूपी आई वडील आपले सगळे पित्र आपल्याला कनेक्टेड असतात. हे तुम्हाला खूपदा सांगितलं, व्हायब्रेशन रूपी एक न दिसणारी तार असते. जसं आपण सिल्वर कॉर्ड अध्यात्मात म्हणतो. सहस्रारातून जाते आणि मग ज्या वेळेला आपण ऍस्ट्रल ट्रॅव्हल करतो त्यावेळेला परत शरीरामध्ये येतो. तर तसंच हे पित्रांशी सुद्धा असते. मी त्याला काहीतरी नाळ शब्द प्रयोग वापरला होता. ध्यानात आलं होतं ते. नाळ का नाड मला तर आठवत सुद्धा नाही. पण मी तुम्हाला म्हणायचे, की पुढचा जन्म जरी घेतला तरी त्यांचं आपलं कनेक्शन असतं. डीएनएच्या धाग्यांनी असते. त्यांनी आपल्यामध्ये जे सोडले ते त्यांचे काही आपल्यामध्ये सोडलेलं आहे डीएनए रूपातनं. ते त्यांच्या कुठल्याही जन्मामध्ये कनेक्टेडच राहणार आहोत आपण. त्यांचा पुढचा जन्म झालेला असो, नाहीतर ते कुठं बसलेले असो, पुढच्या जन्माची वाट बघत. त्यांच्या मनात जे काही चाललंय, त्यांच्या जीवनात जे काही चाललंय, त्यांच्या विचारांमध्ये जे काही चाललंय, ते आत्ता सुद्धा आपल्याला त्रास होणार आहे. याचाच अर्थ आपला सुद्धा आपल्या पुढच्या पिढींशी नातं घट्ट जोडलेलं आहे. अजून बर्थही झाले नसतील नातवंड आपले. मुलं तर झाली आहेत सगळ्यांची, तेवढं कोणी लहान नाहीये 1-2 सोडले तर. नातवंड कोणाची व्हायची असतील, पतवंड कोणाची व्हायची असतील, त्यांची सुद्धा नाळ आत्ताच जोडलेली आहे. कारण भविष्यकाळ नाहीये, भूतकाळ नाहीये, वर्तमान काळ नाही.
सगळं नाव मोमेंटला होतं. मी तुम्हाला एक सर्कल सांगितलं. आपण सर्कलवर आहोत. आपले पतवंड सुद्धा कुठंतरी आहेतच. ती काही उद्या जन्म घेणार नाहीयेत. आपला भूतकाळ सुद्धा आहेच आहे. हे सगळे वेगळे वेगळे मल्टी डायमेन्शनल आहे. माणूस हा मल्टी डायमेन्शनल आहे. म्हणजे मंगलधेन जी 10वी मध्ये होती ती अजून आहेच आहे तिथे कुठंतरी. त्यामुळे ते बदलता येतं आपल्याला. आपण बदलवलंय. भूतकाळ सुद्धा बदलवलेला आहे. भूतकाळ सुद्धा बदलवता येतो. नुसता भविष्यकाळ बदलवता येत नाही. भूतकाळ सुद्धा बदलवतात. तर कारण सगळं हे त्या मोमेंटलाच आहे ब्रह्मांडात. म्हणजे असं समजा, की आता समजा किती वाजलेत? 3:21 झालेत. तर USA मध्ये 3:21 अजून व्हायचे आहेत. मग सूर्य आपल्याला दिसतोय, त्यांना दिसला असेल, दिसायचा असेल. हे जसं कळतं आपल्याला तसंच हे प्रत्येक आपण बघतो विचार केलेला ब्रह्मांडात साठवून ठेवतो. आपली इच्छा ब्रह्मांडात साठवून ठेवतो. तसंच आता हे जसं साठवून राहतं, स्टोअर्ड राहतो, त्याला सुद्धा अंत नाहीये, मरण नाहीये. पुढच्या जन्मी सुद्धा आत्ताच्या इच्छा त्रास देणार आहेत. पुढच्या जन्मांचा विकास अडवून धरणार आहे. कारण आता अडकले पैशामध्ये, गाड्यांमध्ये, बंगल्यांमध्ये, त्या लग्नांमध्ये, त्या बारशांमध्ये, त्या नातवंडांच्या काही प्रगतीसाठी, काही नातेसंबंधामध्ये अडकलोय, काही सासवांमध्ये अडकले, दिरांमध्ये अडकले, नंदेमध्ये अडकले, जावेमध्ये अडकले. हे सगळं पुढच्या जन्मी म्हणजे आता भविष्यकाळ नाहीच आहे तो. तो आत्ताच एक्झिस्टिंग आहे ना. कारण आत्ताच्या या इच्छा तिथे काम करणारच आहेत. हे जर समजलं ना, की हा काळ नाही. आता अमृता मॅडम हे सगळं घेणार आहेत. क्वांटम एन्टँगलमेंट समजण्यासाठी शिकवलंय खूपदा. त्याला विसरायचं नाही. काही गोष्टी विसरायच्या नाहीत. जसं हा डोळा सगळं प्रोड्यूस करतोय. डोळा बघत नाही, तर डोळा क्रिएट करतोय. तो पिरॅमिड आहे. तो पिरॅमिड शेप दिसतोय. ते जंगल दिसतंय. पिवळा कलर आहे. हे सगळं क्रिएट करतोय डोळा. ते काही नाहीये. डोळा क्रिएट करतोय. मग तुम्हाला पण तेच का दिसतं? आपण सगळे कनेक्टेड आहोत. तर एक आता समजा ऍपल घ्या. मी तुम्हाला ऍपलचंच उदाहरण दिलं म्हणून तेच देते. एक सफरचंद घ्या. आता सफरचंदाचे प्रत्येक कण कनेक्टेड आहेत. तुम्ही म्हणाल हे काय चाललंय अजेंडा वेगळा आहे. येते हळूहळू येते. या 30 वर्षांनी येणाऱ्या सोमवती अमावस्येनंतर केवढा सुंदर हा सुवर्ण क्षण आता आपण शिव साधकांनी गाठलाय तो महत्वाचा सांगते. आणि मग त्या विषयाला हात घालते मग त्याचं महत्व कळेल. मग आपण काही वाचन करू आणि मग ध्यान करू. म्हणजे ही ऊर्जा करून घेते. आपण काही साधेसुधे नाहीये तिथे बसलेले. आपण खूप महान आहोत इथे बसलेले. किती आहेत दत्ता? 18. 18. 18 आहे. 18 हे खूप महान लोक आहोत. वी आर चोजन बिईंग. निवडलेले आहोत. आपल्याला आपण सामान्य वाटतो पण तसं नाहीये. कारण एवढी ऊर्जा सुंदर करून घेते. बघा ग्रुपला किती आहेत बघा भाग 2ला. त्यांना का नाही उठावं वाटलं झोपेतून, कामातून, कर्मचं जे काही सांसारिक गोष्टीतून. त्यांना नाही संधी मिळत. त्यांना नाही त्यातून बाहेर पडून इथे या वाटलं. तर हे सगळं वाटतं तसं काही मंगलधन बोलवत नाहीये तुम्हाला. या ऊर्जा बोलवतायत. ऊर्जा ही वेळ गाठलीये ऊर्जेने. ठरवलंय की वन्स इन ए मंथ भेटू. मग नाही म्हटलं होतं 7 तारखेला झाल्यावर तरी आपण ठरवलं. नुसतं हे महत्व जरी ऐकलं आणि हे सायन्स, विज्ञान जरी ऐकलं, तरी खूप काम होणार आहे. कारण ज्ञान हे सगळ्यात महत्वाचं आहे. ज्ञानही साठवून राहणार आहे. तर हे क्वांटम एन्टँगलमेंट 29 मेंबर आहेत भाग 2ला आणि त्याच्यापैकी 18 जण. तर यामध्ये जे काही मी सांगत आहे, विज्ञान सांगत आहे, तर हे सनातन, विज्ञान ऑफ सनातन जुलैमध्ये घेणार आहे कार्यक्रम. काही लोकांनी नावं दिली आहेत. तर त्याच्या मग आपण हे सगळं असं शिकणार आहोत. तर यामध्ये मी सांगत होते काय सांगत होते पॉइंट मला सांगा विसरून गेले मी काय बोलत होते. हा क्वांटम एन्टँगलमेंट सांगते. आता हे सगळं अमृता मॅडम कधी त्यांचा योग येईल त्यावेळेला होईल. तर त्यावेळेला
क्वांटम एंगलमेंटल एक सफरचंद जर बघितला तर सगळ्या सफरचंदाचे कण त्या एका सफरचंदाला कनेक्टेड आहेत. आणि असं आता सिद्ध झालेले लेटेस्ट शास्त्राप्रमाणे की जे काही एकमेकांना कनेक्टेड असतं ते कधीही सेपरेट होऊ शकत नाही. याचा अर्थ काही सफरचंद कापतो. एक तुकडा पाठवला USA ला माझ्या बहिणीबरोबर. एक तुकडा कॅनडाला गेला. एक तुकडा जर्मनीला गेला. आता एका तुकड्यावर शाई होतो यात. या शाई ओतल्याने त्या तुकड्यावर जे होणार आहे ते सगळ्या बाकीच्या 3 तुकड्यांवर होणार आहे. दिसत नसलं तरी. कारण डोळ्यांच्या क्षमता नाहीये जे आहे ते दिसण्याचं. भूतं दिसतात का? इथे काय कण आहेत? विषाणू दिसतात का? नाही दिसत. कारण डोळ्यांच्या क्षमता नाही. कानाच्या पण क्षमता नाहीयेत. मग या क्षमता असलेल्याला सगळं दिसतं. जसं हे आता कुंडलिनीकडे येणार आहे मी. कुंडलिनीमधनं जसं जसं ऊर्जा वर 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 यायला लागते, तसं कुंडलिनी सगळं सगळं दाखवायला लागते. जर्मनी काय, USA काय, 7 समुद्र पार काय, त्या समुद्राच्या आत काय. 7 लोक आहेत हे तर ऋषीमुनींनी आपल्या या सगळ्या ज्ञानाने शोधून काढलं. 7 लोक खाली, 7 लोक वरती. ऋषीमुनींना हे सगळं दिसायचं. कारण ऋषीमुनी तपच करत बसायचे, ध्यानधारणाच करत बसायचे. आपल्याला माहितीये. एवढंही ध्यानाचं महत्व आता पुन्हा ते येत राहिले. मग याच्यामध्ये जगातलं अख्खं ब्रह्मांड, अख्खं ब्रह्मांड एकदा का कोणी कनेक्टेड राहिलं, तर त्यांना कनेक्टेड म्हणजे घरात राहतो नवरा बायको तसं नाही. कनेक्टेड म्हणजे हे बघा हा गाल, हा नाक असं. एकदा का कनेक्टेड राहिलं तर अख्खं ब्रह्मांड त्याच्यामध्ये आणलं तरी ते वेगळं काही होणार नाही. आपल्याला दिसणार नाही, आपल्याला ऐकता येणार नाही, आपल्याला त्याची चव लागणार नाही. हे आपल्या आहेत गोष्टी. पण यंत्रांनी जे आता बघितलंय ते सांगतेय लेटेस्ट. म्हणजे इथून अमेरिकेत बसलेला आहे कोणीतरी आपला आणि त्याला मनात विचार आणायला लावले. तू विचार कर. आणि इथे यंत्र लावले, ब्रेनचं मॅपिंग केलं. मग तिथे त्यांनी वाईट विचार आणले आणि माझ्या ह्याला सगळं ब्रेन लावल्यात मशीन, तर माझ्याही मेंदूचे तरंग बदलायला लागतात. का तर तो काहीतरी वाईट विचार करतोय. माझ्याशी कनेक्टेड म्हणजे असा सफरचंदासारखा नाहीये. पण तो काहीतरी मंगलबद्दल विचार करतोय. ती व्यक्ती मंगलबद्दल विचार करते. की काय बाई मंगल अशीच तशीच काय काय. तर इथे मला इफेक्ट येतात व्हायब्रेशन. हे आपण पेंडुलमनी बघितलंच तसं. तर हे ब्रेनला जर समजा आता मी विचार केला, मी 70 वर्षाची म्हातारी बागेत फिरतेय. तर त्या क्षणाला मेंदू 70 वर्षाचं शरीर जे असेल, 70 वर्षाला माझे हार्मोन जे असतील, माझ्या आत्ताच्या स्थितीनुसार, तर तसंच ब्रेन दाखवत आहे. तो विचार शरीरात सगळ्या कंडिशन तशा निर्माण करतो. मग आपण किती वेळा 70 वर्षाचा आपण आठवतो. भविष्यात हरवून जातो, काही करतो, दुःख काही व्हॉटेव्हर. तर काय काय क्रिएट करतो बघा आपल्या शरीरात आपण. मग आता हे क्वांटम एन्टँगल म्हणजे सगळ्या त्या तुकड्यांना त्या प्रॉपर्टीज जातात. ते कनेक्टेड असतात. त्यांना ते होतं, ह्यांना टोचलं, इकडच्या तुकड्याला टोचलंय, टोचलंय, टोचलंय. त्यांनाही रडायला येतं, त्यांनाही दुःख होतं, त्यांनाही वेदना होतात. त्यांचेही व्हायब्रेशन बिघडतात. तर याला क्वांटम एन्टँगलमेंट म्हणतात. हे सगळं लक्षात ठेवा. काही गोष्टी लक्षात ठेवलं तर अमृता मॅडमचं कळेल. कारण त्या डीपमध्ये घेणार आहे. म्हणजे सगळं पुढचं कळेल, की जे आता म्हणते काळच नाहीये. आत्ता म्हणजे आत्ताच आहे. परत स्पेस आणि टाइम हे सगळे कन्सेप्ट, आयाम, बियाम हे सगळं जास्त शास्त्रशुद्ध कळेल. मग क्वांटम एन्टँगलमेंट एक झालं. मग आता जर आपले आई-वडील, आपले आजी-आजोबा, आपले पणजोबा यांच्याशी कनेक्शन होतं की नाही आपलं शारीरिक? शरीरात गर्भामध्ये राहून तो गर्भ वडिलांकडनं आपल्याला म्हणजे जे काही मिलन होतं त्यातनं ते सगळं येतं. म्हणजे हे कनेक्टेडनेस आहे, आई-वडिलांशी आहे, आपल्या पणजोबांशी आहे, खापर पणजोबांशी आहे. आता बघा, आता तुम्हाला कळेल क्वांटम एन्टँगलमेंट समजलं की मग माझे वडील आता जिथे कुठे असतील
तर त्यांच्या मनात विचारात जे काही होईल मला इफेक्ट येणार आहे की नाही, भले 5% असेल 10% असेल, येणारच येणार. हे मी सांगते, डीएनए कनेक्शननी आपण ऑलवेज कनेक्टेड राहतो. कारण ते मेले नव्हते, शरीर मेलं होतं ना, आत्मा तर आहेच आहे की, सगळं तर आत्म्यातच साठतं ना. मग आता त्यांच्या भावना, पित्रांच्या भावना, पित्रांचे विचार, पित्रांची इच्छा, पित्रांचे लाईफ मधले सगळे स्ट्रगल हे कुठं साठलेत? हे त्यांच्या चक्रांमध्ये साठलेले असतात. आपले स्ट्रगल या जीवनातले बघा, आता मला 60 वर्ष पूर्ण होतील फेब्रुवारीत. मी काय केलं एवढं 60 वर्ष? माझ्या काही आयुष्यात काही वाईट प्रसंग येऊन गेले, दुःखी झालेली असेल, कितीतरी विवंचना आल्या असतील. तसं मी म्हणते माझं लाईफ खूप सुंदर ग्लोरियस गेलं. मी नेहमी स्वप्नांवर राईड होणारी आहे. तसं माझं दुःख काही नाहीये माझ्या आयुष्यात. तो काय जो काही पॅच असेल तो थोडा गेला. आणि आता तुम्ही मला जे दुःख होतं ते जास्त मला सहन नाही होत अलीकडं. कालचंच उदाहरण बघा ना, हे आता पण बघा ना, मला जॉईन व्हायची ही वेळ आहे का सांगायची? ह्याने मला जास्त आता त्रास होतोय. पूर्वी एवढा व्हायचा नाही, पण आता होतो. तर याच्यामध्ये हे जे काही माझं कुठं साठलं, तुमचं कुठं साठलं, हे मी म्हणत असते चक्रांमध्ये साठलंय. मग मूलाधारात काय आहे बघा, भीती आहे, थोडीशी भीती आहे. जीवनाबद्दलचं आनंद, आता मी जे म्हटलं माझं जीवन खूप छान गेलं. ते सगळं आपल्या जीवनाचा आधार आहे, संरक्षण आहे, प्रोटेक्शन आहे, ग्राउंडिंग आहे. हे सगळं मूलाधारामध्ये साठवलेलं आहे. जसं ते आमचं प्राणिक हिलिंगच्या मॅडमनी चेक केलं. त्या म्हणे त्या खूप आश्चर्य झाले. म्हणे, "मॅडम वयाच्या मानाने खूप छान मूलाधार स्ट्रॉंग आहे हो तुमचं." आणि मग आता जरा एनर्जी डाऊन वाटते. मग आता ते कमी झालं ना, आपलीच दृष्ट आपल्याला लागते. असं होतं ना. तर हे सगळं मूलाधारात आहे. मग आपण मूलाधार चक्राध्ययनात सुरू केले, किती योग्य मुहूर्तावर सुरू केले बघा. पहाटेच्या आणि आजच्या या सगळ्या ह्याच्या. आणि रात्री जरूर ध्यान करा 12 नंतर, जरूर. हे सांगते कारण आपण काही जमू शकणार नाही 12 नंतर. हे सगळं मी आज सांगते आणि मग तुम्ही ध्यान करा. म्हणजे तुम्हाला जास्त फायदा मिळणार आहे. संकल्प लिहून रात्री झोपायच्या आधी परत 12-12:30 अलार्म लावा आणि ध्यान करा. खास पितरांसाठी. मग आता हे पितरांचं बघितलं. मग हे सगळं कनेक्टेड आपल्या चक्रामध्ये आहे. मग आता पितरांचं सुद्धा चक्रामध्ये होतं. आपल्या बर्थला डीएनएतून ते आलेलंच आहे. आपल्याजवळ आलेलंच आहे. म्हणजे आपण जे म्हणतो ना पितृदोष, पितृदोष, पितरांचं आपलं देणं आहे, पित्र तृप्त आहेत. आपल्याला जीवनात काही त्रास झाले, तर आपण पित्र शांती करतो, पितृदोष काढतो. आणि मी तुम्हाला अजून माझ्या कन्सेप्शननी सांगितलं. आपण यज्ञ करतो, हवन करतो, ज्योतिषाकडे जातो, कुठं फेऱ्या घालतो, यात्रेला जातो, या आनंद कानन लाखो उपाय करतो. म्हणजे तेवढा पैसा घालवतो, तेवढी वणवण करतो, तेवढं भटकतो, तेवढा त्रास होतो. आणि एक दिवस येतो की तो त्रास निघून जातो. एवढं सगळं केल्यामुळं होतं. मग यात पैसा गेला, आपला वेळ गेला, आपले श्रम गेले. आणि किती वेळ लागला या सगळ्या गोष्टींना. आजार असू देत, काही असू देत, एखादं काम न होणं असू देत, लग्न ठरणं न असू देत. कारण आता माझ्या आई-वडिलांनी सुद्धा काल सर्प शांती केली. माझ्या भावाचं, छोट्या बहिणीचं लग्न ठरत नव्हतं. 100-100 त्यांना बघितले होते. त्याला तिथं थांबायचे ना ते. म्यूट करा, म्यूट करून घ्या. तर तेव्हा मग नव्हतं एवढं ते शेतीचं वेळ. नाशिकला जाऊन करून आल्यावर झालं, ठरलं. काय शोभा मॅडमचा आवाज आहे, असं करू नका, काळजी घ्या. म्यूट ऑल कर. बघा मी हे करतेय ना, सुजोग करतेय ना, त्या सुजोगची सांगते. कुठंही काही करू देत, माईक कुठंच अनम्यूट ठेवत नाही. तुम्हाला अनम्यूट करता येत नाही. तुमच्या शंका असू देत, नाही तर काही असू देत. ग्रुप बंदच असतो. हे तुम्हाला याचं नाही सांगत सुजोगचं, असं बऱ्याच ठिकाणी ग्रुप आपल्यासारखा नसतो. विचारण्याची, काही बोलण्याची मुभाच नाही. आता जो आला ना जे काही प्रश्न आणि आवाज असले काही संधीच कोणी देत नाही.
आणि मग प्रश्न असले तरी मलाच 2 दिवस प्रश्न विचारायचे, पण मला संधीच मिळत नाही. शेवटी 5-10 मिनिटात काय असतं शंका, त्याच्यात लागला नंबर लागला. हात वर केल्याशिवाय बोलायचंच नाही. हात वर केला, तुम्हाला बोलायला लावलं तर ते अनम्यूट होतं आणि ग्रुपही उघडा नाही. सगळीकडे असंच कित्येक म्हणजे मला असं शेवटी वाटतं की मीच चुका करतेय. मी खूप लूज सोडलं तुम्हाला, त्यामुळे मला त्रास होतो आणि मी उत्तरं देत बसते. बाकीच्या ठिकाणी उत्तरच नसतात. घ्यायचंच नाही तुम्हाला, ओपनच नाही करायचं. कारण तुम्ही कसला प्रश्न विचारणार आणि काय बोलणार हे माहिती असतं. आता पॅटर्न माहिती झालेत ना, तसे माहिती असतात त्यांना काय असतं ते. तर मला असं वाटायला लागलं, की अलीकडं मी पण ठरवलंय आता, मी रिॲक्ट होते बऱ्याचदा. कारण मला पुढं करून घ्यायचं असतं म्हणून रिॲक्ट करून करून घेते तुमच्याकडनं. पण अलीकडं मी आता असं ठरवते, मी रिॲक्ट होणार नाही, मी बोलणार नाही, पण मी तुम्हाला जॉइन पण करून घेणार नाही. असं माझं ठरत चाललंय. हळूहळू मी तशी करत आहे. सांगून सांगून करत. मी नाही तुम्हाला उत्तरं देणार. मी नाही तुम्हाला स्पष्टीकरण सांगणार. मी नाही तुम्हाला काही करायला लावणार. माझ्या ह्याच्यात बसलं तर तुम्ही माझ्याबरोबर बसलात, नाहीतर नाही. हे असं ठरलेलं आहे आता. हळूहळू जाणार आहे मी तिकडं. कारण मग आवाज जास्त काढावा लागतो, त्याचा मला त्रास होतो. तुम्हाला तर होतच होतो. तर त्यामध्ये या गोष्टी मग पितरांचं आहे. मग हे सगळं साठवलेलं आहे आपण चक्रांमध्ये. तसं त्यांनी पण साठवलं होतं. त्यांच्यामुळं आपल्या पण चक्रांमध्ये आलंय. म्हणजे जर भीती आपण मूलाधार झालं, आपण जर एक भीती हा जर घेतला, की भीती आहे, रिलेशनशिप चांगल्या नाहीत. हे सगळ्या विवंचना जे साठलंय ते आपल्यापर्यंत येतं. मग आपण ध्यान करताना बघतो. ध्यान करताना कोणाला रडायला येतं, अश्रू येतो. आपल्याला कारण सुद्धा सापडत नाही काही, की का आता अश्रू आले? या अश्रूला काही भावनाच नाहीयेत. या अश्रूला काही कारणच नाहीये. तर हे शुद्धीकरण असतं. मग मी उत्तर देते तुम्हाला, क्लिन्झिंग होतंय. छान आहे. होऊ द्यात क्लिन्झिंग. येऊ द्यात अश्रू बाहेर. मग क्लिन्झिंग केव्हा होतं? हाय ऊर्जेत गेल्या. उच्च ऊर्जा, कनेक्शन प्राप्त झालं. उच्च ऊर्जा झाल्या की असं अश्रू येतात, क्लिन्झिंग होतं. मग आता हे कर्मकांडाचं युग नाहीच राहिलंय. दत्तात्रयांनी पण सांगितलंय, संकल्प आणि युगाप्रमाणे करा. तर हे ध्यानयुग सुरू झालंय आणि ध्यानाने हे सगळं पितृदोष नष्ट करता येत आहे. सर्व प्रकारचे दोष ध्यानाने नष्ट होतात. आणि हे सुपर यान आहे. मी तुम्हाला सांगितलं, ध्यान योग हा सुपर यान आहे. मग बैलगाडीतून प्रवास करायचाय का यानातून, त्यातूनही सुपर यानातून, ज्याचं त्यांनी ठरवायचं. ज्याला भावत नाही त्यांनी कर्मकांडात अडकायचं. ज्याला भावत त्यांनी ध्यानावर फोकस करायचा आणि मग कर्मकांड करायचं. काही नाही, हे पण करा ते पण करा. पण नुसतं त्याच्यावर फोकस ठेवलं तर आता तुम्ही माग युगाच्या पडणार आहात आणि पुन्हा याच युगात तिसऱ्या आयामातल्या पृथ्वीवर शिफ्ट होणार आहात. ही काळ्या दगडावरची रेग आहे. तुम्हाला कुठं तुमचं अस्तित्व हवंय पुढच्या जन्माचं किंवा आत्ताच्या जन्माचं, कुठले चेतना ठेवायची आहे ते तुम्ही ठरवा. तर आता हे कसं होतं ध्यानाने? पितृदोष एकदा कळला डीएनएतून आहे, चक्रात साठवले. कारण मी आता कुंडलिनी योगाकडे हळूहळू येते. माऊलींनी सांगितलेला ज्ञानेश्वरीत जे काही सगळं आहे तेकडं जायचंय आपल्याला आणि त्याचं प्रॅक्टिकल आता करायचं आहे. आणि यातील जे योग्य आहेत तेच माझ्याबरोबर राहतील. भलं एक राहिला तरी चालेल. ज्याची पात्रता आहे तोच माझ्याबरोबर बसणार आहे. हे लक्षात घ्या. तर कारण हे इतकं गूढ ज्ञान आहे, हे सनातन ज्ञान आहे जे ऋषी मुनींना माहिती होतं. रामाला सुद्धा हे घडत होतं. रामाने सुद्धा आपण बघतो त्या ह्याच्यात तो बसतो तिथे, समुद्र पार करायचा झाल्यावर बसतो. मग त्याला ध्यानातून येतं बाबा काय करायचं, पत्थर टाकायचे. आणि मग हे सगळं बघतो आपण. आपली कोणतेही तत्वज्ञानी आता आपल्याला जे माहितीये, रामकृष्ण घ्या.
रामकृष्णांना सुद्धा काय चरित्र बघा, विवेकानंदांचं सुद्धा बघा. हे मी नंतर ऑफ द रेकॉर्डिंग बोलणार आहे. रेकॉर्डिंग मध्ये मी काही गोष्टी बोलणार नाहीये. हे तर सगळ्यांना काही थोडं ज्ञान मिळावं म्हणून गाभा सांगते. मग रेकॉर्डिंग बंद झाल्यावर तुम्हाला रहस्य भेदन सुरू होणार आहे. मग इथे हे जर कळलं, आपण चक्रात सगळं साठवतोय, आपल्या पित्रांचं सुद्धा चक्रात साठवलेलं आपल्यात आलं. मग आपण म्हणतो ना, बाबा स्वभाव मुलाचा वडिलांवर गेला, वडील तापट तर मुलगा तापट, आई कृपाळू तर पोरगी कृपाळू. माझी आई त्या शाळेतल्या गरीब कॉर्पोरेशनच्या मुलांची सुई दोरा घेऊन, तिचं सगळं त्या मुलांसाठी, सुई दोरा पर्समध्ये, हे पर्समध्ये, टीव्ही घरातनं तिकडं गेला, घरातनं पुस्तकं तिकडं जायची, सगळं त्या मुलांमध्ये जीव. आणि मंगलदेनचा इकडं सगळ्या लोकांमध्ये जीव. काय करून काय नको, काय करून काय नको, किती वेळ देऊन काय काय करू. हे रक्तात उतरतं, रक्तात. कसं काय उतरतं? मग ते सगळं सांगितलं मी. मग तसंच हे पितृदोष सुद्धा उतरतात. त्या आई वडिलांच्या ज्या विवंचना होत्या, त्यांनी जे साठवलं त्यांच्या चक्रात, ते आपल्या चक्रात आहे. आपण जे आपल्या चक्रात साठवतोय, ते जन्म घेताना भले मुलांच्या जन्म घेताना त्रास नसतील, पण आता ते मुलांमध्ये जाणार आहे, आपण ट्रान्सफर करतोय. मुलं काय पतवंड, काय खापर पतवंड पुढची सुद्धा सांगितले मी. व्हायब्रेशन रूपी. कारण इथनं मरत नाही तर घरातनं कसे मरतील? आणि घरातनं मरत नाही, डीएनएतनं कसे मरतील? क्षणाक्षणाला आपण 24 तास प्रत्येक क्षण कनेक्टेड आहोत, आगामी पुढच्या भावी पिढीशी, मागं गेलेल्या पिढीशी. हे सत्य आहे, ट्रूथ आहे. कारण आत्मा अमर आहे. शरीराला मरण येऊन काही जात नाही, सगळं आत्मेत साठवलं जातं. म्हणून त्या आत्म्याचं ज्ञान घ्यायचंय, म्हणून ज्ञान घेऊन तो आत्मा शुद्ध करायचा आहे. मग हे सगळं जर कळलं आहे, तर हे साठवलेलं आई वडील खापर पंजोबा पंजोबा कोण नष्ट करणार आहे? आपण नष्ट नाही केलं तर पुढे सगळं कॅरी ऑन होतंय. मग तो पितृदोष घालवण्याचा आज 30 वर्षांनी सुवर्ण संधी योग आलेला आहे. मग कर्मकांड करायची का दानधर्म करायचा का ध्यान करायचं, आणि ध्यानातून हे सगळं भावना निर्माण करून काढून टाकायचं, ते तुमचं तुम्ही ठरवा. आत्ताच सांगितलं, बैलगाडी का सुपर यात. मग आता ध्यानाने कसं हे होतं? तर आपण बघतो सकाळी ध्यान केलं, चक्रा ध्यान, मूलाधार ध्यान, मूलाधार चक्रात, चक्रात सगळं हे साठवलंय, कर्मकांड साठवले. मग ध्यानाने काय होतं? ध्यानाने म्हणजे श्वास, श्वास हाच गुरु, श्वास हाच शिव. आपण शिवसाधक बसलोय आता. श्वास हाच शिव, आपण ह्यालाच गुरु मानले. आपण श्वासाला सगळं कळतं. माझ्या जन्मान जन्माचा प्रवास या श्वासाला माहितीये. माझे खापर पंजोबाकडनं हा श्वास येतो इथे. त्यांनी तिकडं घेतलाय, हा इकडं आला. त्यांनी तिकडं काही दुःख भोगलं, हा इकडं आलाय. कळेल तुम्हाला आता, तीच हवा आहे, तेच सगळं आहे. त्याचा कुठला जन्म चाललाय तिकडं, ते एक दृष्टी कष्टी, आणि इथनं ते येतंय. धागे जोडलेत, नाळा जोडल्यात. काही मी शब्द मला काही वाटलं ते मी हे केलं. मग हे आलं 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 तर मग ते कहाण करणार 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 चक्रांवर. मग हे पितृदोष कोण काढणार, कसा काढणार? मग त्यांना काही मी सुधारायला जाऊ, मला माहिती नाही कुठल्या जन्मात ते काय आहे. कदाचित माझ्या घरातच येऊन बसले असतील खापर पंजोबा. आपण म्हणतो ना, मुलं म्हणा आपले हे म्हणा, असू शकतं, नसू पण शकतं. मग आता हे दोष काढायचे कसे? ते ध्यानात. मग त्या ध्यानातनं काय होतं? त्या श्वासावर फोकस असतं. मग तो श्वास आपण बघितले 3:30ला उठल्यानंतर श्वासच कळेनासा होतो. श्वास आत 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 जातो. आपण पृथ्वी तत्वात जातो, आपण जलतत्वात जातो. आपल्याला श्वासातली तत्व कळायला लागली. त्या तत्वामध्ये काम करायचं हे कळायला लागले. आणि वायू तत्वात घ्यायचा नाहीये डिसिजन, अचानक जॉईन व्हायचं नाही, हे पण शिकलो. कारण वायू तत्व म्हणजे वर 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 वर. आणि जो कोणी आधी जोडतो तो खाली 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 उतरतोय. जो कोणी आधी जोडतो माझ्या कार्यक्रमाला, तो खाली 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 निश्चयानी, म्हणजे संकल्पाने. काय पटकन लोकांनी नेहमीच्या भरा 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 जे काय हवं ते पाठवलं. वेळ नाही लागला त्या लोकांना, नेहमीच ते असतात पहिले. का तर जडणघडण तशी आहे, पॅटर्न्स तसे आहेत. त्यांच्या डोक्यात भिनलंय हे सगळं शास्त्र.
मग इथे हे एवढं काही अवघड गोष्टी सांगितल्या नाही, पण अवेअरनेस मध्ये आपण नाही ना, ग्रुप आपण कधीतरी बघणार. मग या गोष्टी पॅटर्न मध्ये आहेत म्हणजे आपल्या चक्रांमध्ये साठल्यात, म्हणून पुन्हा पुन्हा तोच पॅटर्न येतो, पुन्हा पुन्हा तोच पॅटर्न येतो. आयुष्यात दुःख तीच येतात, व्यक्ती त्याच येतात. मग हे जर बंद करायचं असेल तर त्याला पॅटर्नला बदलावं लागेल. मग ज्यावेळेला श्वास खाली 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 सरकतो, पृथ्वी तत्वात जलतत्वात येतो, म्हणजेच आपण ध्यानामध्ये डीप जातो. त्याच वेळेला आपला श्वास खोलवर जातो. पण इथल्या श्वासाची गरजच राहत नाही. आपण बघतो आपल्याला कळतच श्वास येतोय का नाही पण कळत नाही. अशा वेळेला काय होतं, तो खोल जाणारा श्वास शुद्धीकरण करायला लागतो. आणि मग ह्या पॅटर्न्सला हात घालतो तो. कारण जवळ वर आहे आपण वायुतत्वात आहे, याच्यात आहे, त्याच्यात आहे. नुसते मनामध्ये भरपूर विचार येतात. आता ध्यानात विचार असणारच. पण श्वासाचा वर चाललाय, जाणवतोय श्वास. त्यावेळेला शरीर नेहमीसारखंच असतं. पण ज्यावेळेला तो खोल उतरतो श्वास, म्हणून तर आपण पहाटे ध्यानाला बसतोय. म्हणून तर आता आपण कुंडलिनी ध्यान करणार आहोत. कारण हे सगळं कुंडलिनी घेते, करवते, घडवते. ते माऊलींनी कसं सांगितलंय ते आपल्याला जाणून घ्यायचंय भेद. म्हणून हे बॅकग्राऊंड सांगते. मग आता थोडस श्वास खाली 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 गेला तर ते क्लिन्झिंग सुरू होतं. कारण शरीर स्वस्थ शांत होतं आणि शरीराला वेळ मिळतो. त्या पेशी पेशी कणाकणात सगळीकडं साठवलेलं पंजोबांचं, खापर पंजोबांचं, वडिलांचं, आईचं सगळ्याला हात घालायला वेळ मिळतो. कारण शरीर आता स्वस्थ झालंय, झोपलं पण नाहीये. नाहीतर ध्यान म्हणजे झोपता तुम्ही, म्हणून तर प्रश्न कळत नाही. अवेअरनेस नाही, चेतना नाही, त्यावेळेला काही नाही होणार. चेतनेमध्ये असतो, अवेअरनेस मध्ये असतो. काय घडतंय तिकडे बघतोय द्रष्ट्या स्वरूपात. तर हे होतं आणि आपल्याला आजपासून जाणीवपूर्वक या डीप गोष्टी करायच्या आहेत. जाणीवपूर्वक. आता करायच्या आहेत मी म्हणतीये. मग ज्यांना काही संकेत मिळणार नाही, ज्यांची कुंडलिनी ऍक्टिव्हेट नाही, त्यांनी जाणीवपूर्वक करायचे आहेत. म्हणजे आपोआप ती कुंडलिनी जागृत व्हायला लागेल. आणि काहींची कुंडलिनी जागृत झाली आहे, त्यांना ही कुंडलिनी माता आपोआप करून घेणार आहे. मग ही कुंडलिनी काही आपल्याला कामच नाही, डोळे झाकायचे तर फक्त बघत राहायचे, बघायचंय मात्र ती काय काय करते. मग ती कुंडलिनी ढोसण्या मारते, ती कुंडलिनी सगळ्या कणाकणांना, पेशी पेशीला, मांसाला, चक्रा चक्राला, हडा हडाला बिनायला लागते. म्हणून दुखणी पण येतात चक्रामधनं पार करताना कुंडलिनी. दुखणी येतात कारण स्वच्छता चालू असते, घाण काढणं चालू असतं, हलवलं जातं त्या बोन्सला, चरबींना, सगळ्या पेशींना. खाऊन टाकते ती, बदबद बदबद खाऊन टाकते. सगळं काही करते. हे वर्णन आता आपण समजून घ्यायचंय. पण सुरुवात मी तुम्हाला सांगितली आणि मग ही कुंडलिनी सर्व काही जन्मानुजन्माचं कर्म सगळं उसवत जाते, भेदत जाते, खात जाते, काढून टाकते, साफसफाई, मल सगळं हे कुंडलिनी काम स्वतः करते. तर तो जो योग आहे, तो प्राचीन योग आहे. हा अष्टांग योग वरवरचा आहे. या अष्टांग योगाला सुद्धा जे काही पुढच्या पायऱ्या आहेत शेवटच्या, धारणा, ध्यान, समाधी, ह्याला सुद्धा या योगातल्या लोकांनी कधी जाणून घेतलं नाही ना. धारणा करत, धारणा म्हणजे काही संकल्पच आहे, ना ध्यान आणि ना समाधी. नुसते शरीराचे अवयव हलणे, प्राणायाम करणे म्हणजे हे सर्व योगा. हे आपलं समीकरण आजूबाजूला आपल्याला दिसतं. का तर इंग्रजांचा याच्यावर प्रभाव पडला. आता मन जो आहे लेयर, चौथा लेयर, आपल्या चौथ्या आयामाला जर तुम्ही ऑरा आणि आपले डायमेन्शन्स याला विसरायचं नाहीये. माइंड आपण नेहमी म्हणतो मन बुद्धी. मग मनच उलगडलं नव्हतं 19व्या शतकाच्या आधी. म्हणजे आपल्या त्या इंग्रजांनी जो काही अभ्यास केला त्यांना तर लवकर कळलंच नव्हतं. मग 19व्या शतकानंतर, 20व्या शतकानंतर मन त्यांना समजू लागलं. आपल्या तर ऋषीमुनींना प्राचीन काळापासून मन माहितीये. हे सगळं ऋषीमुनी बघत होते.
दृश्य दिसत होते, सगळं लिहून ठेवले. पण त्यावेळेच्या लोकांच्या चेतनेप्रमाणे त्यांनी त्यांना कर्मकांड, मग कर्मकांड करा, यज्ञ करा, दान द्या, तप करा, जप करा, दिवे लावा, कुठंतरी यात्रा करून या, हे थोडं 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 मुंगीच्या पावलाने जाणारे आहेत. मग याला खूप जन्म काढावे लागतात. तुमचं क्लिन्झिंग व्हायला, तुमचे कर्माचे गाठोडे सोडायला जन्मानुजन्म हे करत बसावं लागतं. म्हणून ध्यानयोग सुद्धा त्यावेळेला कित्येक जन्म तुम्हाला ध्यान करावं लागायचं. तेव्हा कुठं एक 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 चक्रा पार करायचं शक्य होतं. 12-12 वर्ष, 14-14 वर्ष तप करत बसायची. पण आता काहीच गरज नाही, कारण ऊर्जाच आपण केवढे नशीबवान आहोत. ऊर्जाच एवढी भरभरून ही सगळं करून घेते. ही कुंडलिनी जागृती सुद्धा ऊर्जा करून घेते. एवढं सुंदर सगळं ब्रह्मांडात आहे. पण बसलं ध्यान केलं तर न, आणि ज्ञान घेतलं तर न, नाही तर काय उपयोग आहे. जे काय होतंय ते सुद्धा कळत नाही. आणि 4 चौघांना विचारायला तर कोणालाही माहिती नसतं. मग काय करणार आहे. योग्य वेळेला योग्य वेळीच ज्ञान मिळतं. मग इथे आहे तर यायचं नाही, बसायचं नाही, महत्व समजून घ्यायचं नाही. तर आता हे मग कुंडलिनी सगळं आपोआप आपोआप करून घेते. मग हा योग आहे जो ज्ञानेश्वर माऊलींनी, आता ज्ञानेश्वर माऊलींनी का सांगितला, का तर त्यांना हा सगळा अनुभव होता. अवघा 12व्या-14व्या वर्षी त्यांनी हे सगळं भेद जाणले. कारण पूर्वजन्मीची साधना. आणि निवृत्तीनाथांनी त्यांना सांगितलं, बाबा भगवद्गीता सर्वसामान्य लोकांना समजेल अशी तू हे कर. आणि मग हे ज्ञानेश्वर माऊलींनी जे लिहिले ते अनुभवावर लिहिलंय. अनुभव म्हणून ते काही भेदन करतात, सांगतात. आणि हा जो योग आहे तो खूप प्राचीन योग आहे. तो अष्टांग योगामध्ये जास्त, ऍक्च्युली अष्टांग योग त्या मार्गाकडेच नेतो. सगळे जे योग आहे, भक्ती मार्ग आहे, तुमचा राजमार्ग आहे, हठ योग आहे, हे अष्टांग योग आहे, हे त्या कुंडलिनी ऍक्टिव्हेशन, चक्राभेदन सगळा म्हणजे जो काही डेस्टिनेशन आहे फायनल तोच, पण मार्ग वेगळे वेगळे. पण आपल्याला बैलगाडी करायची का सुपरयान हे तुम्ही ठरवायचं. मग याच्यामध्ये हा प्राचीन योग जो आहे तो योग माऊलींनी टच करून सांगितलेला आहे. ते पण काही खूप गूढच सांगितलंय ना, मग ते उकलावं लागेल ना त्यांच्या याच्यात ना. म्हणून आपण ऍक्च्युली ज्ञानेश्वरी वाचणार नाहीये. तर ज्ञानेश्वरी तुम्हाला म्हटलंय घ्या, आता ते बघू. पण माझ्याकडं हे सगळे शास्त्रज्ञ म्हणजे यातले हे कुठं तुम्हाला लिखाण फारसं मराठी भाषेत मिळणार नाही. हे जास्त करून इंग्लिश भाषेमध्ये हे सगळे भेद आहेत. द सर्पंट पॉवर कुंडलिनी इंग्लिशमधनं आले, पण मराठीत आपलं सगळं असून फार मराठी कमी पुस्तकांनी हे भेदांवर लिखाण केले. आणि माझं ज्या वेळेला हे सगळं सुरू झालं, मी जिज्ञासू वृत्तीने हे ग्रंथ आणलेत. आता डॉक्टर रा. वाळिंबे यांचा अष्टांग योग आणि कुंडलिनी योग आहे. हे भावनोपनिषद आहे. तर हे डॉक्टर केशव जोशी यांचं आहे. आणि आता आपल्या सुजाता मॅडमनी वाचलं ह्यांचं गोरक्षनाथ आणि दत्तात्रय यांचा अनुवाद संवाद. तर हे सगळं जे चाललंय तुम्हाला तिकडं नेण्यासाठी चाललेलं आहे. मग हे जर जाणून घेतलं तर लवकर लवकर उन्नती होणार आहे. याच्यामध्ये 2 सांगितलंय. ज्यांचं जागृती झाली नाही त्यांनी संकल्प ठेवून हे ध्यान करून करायचं. ज्यांची जागृती झाली तुम्ही नुसतं डोळे मिटून बसायचं. त्याच्यामध्ये काही महत्वाचं करायचंच नाहीये तुम्हाला. फक्त डोळे मिटून जाणून घ्यायचं आहे. तर आता आपण ते बघूयात. थोडस रेकॉर्डिंग बंद करते.